मालक आहेत का मालक? नाही सांगितलं ना बाबा कंपनीच्या हा नावाने. आणि हो वाटतं बा तर काय झालं माहिती का मालकानं आम्हाला एका तरुण आणि सुस्वभावी तरुणीचा शोध घ्यायला सांगितलाय. चक्क पप्पा 55 वर्षाच्या वयात मुली बघू शकत असतात. बापरे काय लग्न करणार आहेत काय असं वाटतं तुम्हाला? नाही नाही लग्न नाही करणार आहेत. आता बा तुम्हाला आपले मोहन बाबू पागल झाले आहेत हो. पागलखान्यामध्ये आहेत भरती म्हणजे खतरनाक पागल आहेत. तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की जर एखादी सुस्वभावी तरुण पोरगी जर त्याची मनापासून सेवा करेल तर कदाचित होऊ शकतं की त्यांना ते दुरुस्त होऊ शकतात. आणि म्हणून मालकाने एका तरुण आणि सुस्वभावी तरुणाचा शोध घ्यायला सांगितलाय आणि तो मी घेतलाय. तू नाही घेतलास. मी होतो तिथे. अरे मी होतो म्हणून तिला हो म्हणाली. अरे ते जर हो नाही म्हणाली असते ना तर तिच्यावर मी अत्याचार घेतला असता. फुकट नाही 2 लेकराचा बाप झालो मी. म्हणजे तू बायकोवर बलात्कार करून करून 2 लाखाचा बाप झालास का बे? बायको कोणी बलात्कार करते का बे? तुम्ही म्हणतात ना अत्याचार केला म्हणून. What nonsense! कोणापुढे काय बोलताय कोणापुढे माझी पण तो म्हणतो म्हणून का मी म्हणलं मी काय चाललंय लोकांचं काय चाललंय जी हा तर त्या तरुणीचा शोध मी घेतला. मी होतो. हा बाजूला होता बाजूला नाही तिथेच होतो. हा मधात होता. अरे मधात कसा राहील मी? खोटं होतास मी तू. त्या जवळ होतो मी. हा माझ्या जवळ होता हा आणि मी शोध घेतला असा हाच म्हणे. शोध घेतलो. हा पोलिसा शोध कोणी घेतला मॅनेजर माणूस आहे हा ड्रायव्हर आहे. शोध कोणी घेऊ. ड्रायव्हर आहो ना मी तर मग तुला मोटारीनं कोण नेलं त्याच्या घरी? मी जर नेला नसता तर भेटली असती का पोरगी? मोठा कोण झाला? अरे मोठा आहेस तू. बरं बरं ठीक आहे म्हणतो मॅडम गोष्ट अशी आहे बघा. आता आपले मोहन बाबू म्हणजे अजिबातच वेळे झाले खूपच वेळे झाले फार वेळे आहेत तरी त्यांच्यासाठी एक चांगली आणि सुंदर आणि सुसवाई पोरगी भेटते. आणि मॅडम 40 वर्ष झाले अजून काही नाही ना काही नाही निवड धुऱ्यावर फिरतो जी मॅडम मी का म्हणतो मला कोणती पा विधवा चालेल वयस्कर चालेल 2-4 नवरे सोडलं असेल तरी चालेल पण एक पोरगी पाहाजी निवड मॅडम काय एजंट आहेत का? आणि तुला सांगतो इकडे या ना. एक सांगा हा मगांपासून धुऱ्यानं म्हणतो. मला काही कळत नाहीये मग तुम्ही कसे हो हो म्हणता? काहीच बोलले नाही मी आता तेच विचारणार होती की हा काय बोलतोय तो धुऱ्यानं चाललो म्हणते तो बालीत उतरलोच नाही. म्हणजे काय म्हणायचं काय रे त्याला तुम्ही समजून घ्याऊच नका. त्याला एकदा धुरा भेटला ना तो बालीत उतरल्याशिवाय राहायचं. ऐका ना हे सगळं माझ्या समोर त्याच्या डोक्यापलीकडचं आहे. बरं मला एक गोष्ट सांग म्हणजे धुरा सांगत का पाणी मॅडम आहेत ना ते आपल्या. मॅडम सांग म्हणलं तर मी विचारलो आता अरे काय काय कन्फ्युज नका करू मला काहीतरी विचारायचंय हा विचारा म्हणजे धुऱ्याबद्दल की पाणीबद्दल? अबे पोरी बद्दल. हाजी बरं मला एक गोष्ट हाजी. सांग त्या मुलीला सगळं व्यवस्थित समजून सांगितलंय ना? सगळं पूर्ण बाजू म्हणजे व्यवस्थित समजावून सांगितलं. ती यायला तयार सुद्धा झाली. मुलगी प्रामाणिक आहे ना? आजी इमानदार पोरगी आहे जी मी ओळखतो चांगला तिला. चांगलं. प्रामाणिक एवढी आहे ते कोणाला नाहीच म्हणे. अबे, काय बोलते? म्हणजे सांगितलेलं काम कधी नाही. हा. म्हणजे व्यवस्थित आहे समजूतदार मुलगी जी बरं चालेल पप्पा येतीलच थोड्या वेळाने हो हा? काहीतरी बाई शोध म्हणताय ना काय करायचं म्हणजे तिची बहुत इच्छा आहे. काय का पूर्ण कराल की तुम्ही? काय अरे याचं काय करायचं म्हणते का नाही म्हणजे तसं नाही म्हणत आहे मी तो सांगत होता ना त्याच्यासाठी मुलगी वगैरे पहा म्हणून लग्नासाठी काय करायचं मी